घटना घडली तेव्हा घरात नव्हतो। पत्नी गौरी यांच्या आत्महत्येवर अनंत गर्जे यांनी स्पष्टीकरण दिले। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते असंही गर्जे म्हणाले। 33व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावरच्या घरात प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर त्यांनी स्पष्टीकरण नेमकं काय दिलंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। घाबरून 31व्या मजल्यावरून खिडकीतून 30व्या मजल्यावरील घरात मी प्रवेश केला। घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी तिला रुग्णालयात नेलं। तर या सगळ्या प्रकरणावरती आपले प्रतिनिधी पद्मेश पवार जोडले गेलेले आहेत। पद्मेश काय अधिकची माहिती आहे? नक्कीच तेजल, आपण जर पाहिलं तर आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आपण पाहिलं तर जे पती आहे त्याच्यावरती, त्याचबरोबर ननंद आणि दीर या तिघांवरती देखील आता गुन्हा दाखल झाला आहे। आत्महत्या करण्यास प्रयुक्त करणे आणि त्याचबरोबर कौटुंबिक छळ असा गुन्हा आता दाखल झालेला आहे। आणि त्याचबरोबर अनेक जे नातेवाईक आहेत ते आता नायर रुग्णालयात गेलेले आहे। आणि जे गौरीचे वडील आहेत त्यांनी नायरचे अधिष्ठाता आहेत त्यांनी पत्र देखील लिहिले की शवविच्छेदन करताना तुम्ही व्हिडिओग्राफी करा असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं काल गौरीने आत्महत्या केली आणि त्यानंतर संपूर्ण त्याचे जे नातेवाईक आहेत ते बीड वरनं इथे मुंबईत आले होतं। त्याचबरोबर आज अंजली दमानिया देखील वरळी पोलीस स्टेशनला होती। सकाळपासून अनेक जे गौरीचे नातेवाईक आहेत ते इथे वरळी पोलीस स्टेशनला आले होते आणि गुन्हा दाखल करा असं त्यांचे म्हणणं होतं। आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गौरीचे जे सगळे नातेवाईक आहेत ते नायर रुग्णालयात गेलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर जे अनंत गर्जे त्यांची देखील आपण प्रतिक्रिया पुढारी न्यूजला पाहत आहोत की त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा गौरीने आत्महत्या केली तेव्हा मी घरी नव्हतो। मी जेव्हा घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा बंद होता। पद्मेश, या सगळ्या प्रकरणावरती आपलं लक्ष राहील आणि पुढे काय कारवाई केली जाते हे बघावं लागेल। धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।